स्वामी महाराजांनी त्यांना ज्याला मांडीवरती घेतलं त्याला त्यांचं अक्कलकोटची दुसरी व्हिजिट होती. पहिल्या व्हिजिटमध्ये हे 3 मित्र त्या अक्कलकोटात गेले होते. त्याला काहीतरी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, प्रत्येकाने 10-10 रुपये असं काहीतरी, आणि त्याच्यातले 2-3 रुपयेच खर्च होऊन काहीतरी प्रत्येकाचे 7-7, 8-8 रुपये राहिले होते. आणि किती सालची गोष्ट आहे ही 1868. तर त्यावेळेला ते सगळे पैसे राहिले होते. तर त्याच्यातल्या एका मित्राचं काम स्वामी महाराजांना त्यांनी नवस करून झालं होतं. बाकीचे 2 मित्र त्या मित्रामुळे ते पण सुटले होते स्वतःच्या संकटातून. त्यामुळे तेच आले सगळे एकत्र. मग त्यांनी असं ठरवलं की आपण हे पैसे स्वामीचरणी वाहायचे. ज्या पद्धतीने मजा करत करत इथे आलेलो आहोत आपण, तशीच मजा करत करत आपण परत जाण्यासाठी आणखीन 1-1.5 रुपये ठेवायचा प्रत्येकी, आणि बाकीचे 7-7, 8-8 रुपये प्रत्येकी जे काही आपले राहिलेले उरलेले आहेत ते आपण स्वामीचरणी व्हायचे. ते स्वामीचरणी व्हायला जातं तेव्हा स्वामी म्हणतात, मी याचं काय करू? स्वामी तळपायावरती असे हात मारतात आणि सांगतात, मला सफेद सफेद घेऊन ये. आता महाराजांचं बोलणं ते नेहमीच गूढ असायचं, नेहमीच. पण त्यांच्या सान्निध्यामध्ये जे कोण माणसं असायची त्यांना ते कळायचं. हे तिघंही एकदम त्यांना काही कळलंच नाही, महाराज काय म्हणतात सफेद सफेद. तेव्हा त्यातल्या एका सेवेकरांनी सांगितलं, महाराज सांगतात चांदीच्या पादुका करून आणा, चांदी सफेद. स्वामी समर्थांनी स्वामी सुद्धांना असं सांगितलं. स्वामी सूत त्यावेळेला नव्हते, ते त्याला हरिभाऊ होते. हरिभाऊ आणि त्यांचे 2 मित्र. ते बोलले ठीक आहे म्हणून. मग ते पुन्हा ते सगळे पैसे घेऊन मुंबईला आले आणि जे काय त्यांच्या 27-28 रुपयामध्ये त्यांनी उत्तम प्रकारच्या चांदीच्या पादुका केल्या आणि त्या जाऊन स्वामीचरणी वाहिल्या. महाराज बालूंमध्ये अवस्थेत, म्हणजे एखादं लहान मूल कसं असतं, त्याच्या लक्षात आलं की आईने आपल्याला चड्डी घातल्या का ते चड्डी पण फेकून देतं. ते अगदी सेम तसंच बालउन्मनी अवस्था ही अशीच असते. त्यामुळे महाराजांनी कधीच काय म्हणजे इवन पादुकासुद्धा कोणी जर त्यांना दिल्या तर त्याला स्पर्श जरी झाला तरी त्या स्वामींच्या पादुका समजल्या जायच्या. पण महाराजांनी स्वतःच्या पायात असं घालणं, जसं आपण आपल्या पायात वाहणं घालतो तसं कधीच नाही झालं. पण ह्या ज्या पादुका होत्या हरिभाऊंनी दिलेल्या, त्या पादुका स्वामी महाराजांनी 14 दिवस स्वतःच्या पायात वागवल्या. आणि या पहिल्या त्यांच्या पादुका, पहिल्या असं नाही म्हणता येणार, कारण स्वामी सुत किंवा हरिभाऊ 1868 साली आले आणि स्वामी महाराज अक्कलकोटात 1857ला आले. मध्ये मधला जवळ 11 वर्षाचा काळ होता. तेव्हा खूप काय गोष्टी घडल्या असाव्यात. पण ह्या ज्या पादुका होत्या 14 दिवस, आणि महाराजांचं कसं बालउन्मनी अवस्थेमध्ये असल्यामुळे कधी कोणाला काहीच आलं ना, कोण घेऊन टाक. या चांदीच्या पादुका होत्या त्यामुळे त्या पादुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं. कधीतरी महाराजांचं समजा डोकं फिरलं तर इतरांना कसं ते घेऊन जा सांगतात तसं ते सांगते. काही काही लोकांनी विचारलं सुद्धा, महाराज तुमची आठवण म्हणून, नाही रे तुला नाही देणार त्या माझ्या पादुका आहेत, असं करून त्यांनी त्या कायम ठेवल्या. आणि त्याच पादुका पुन्हा त्यांनी हरिभाऊंना दिल्या, म्हणजे स्वामी सुतांना. आणि त्यांना सांगितलं की मुंबईला दर्या किनाऱ्यावरती जाऊन माझी ध्वजा उभी कर. त्याला ते कामाडीपुरात राहत होते आणि त्यांची अवस्था सगळी पार हे झाली बदलू. त्यांच्याबरोबर त्यांचा जो मित्र होता पंडित म्हणून, तो पण घाबरला. म्हणजे एखाद्या मित्राला घेऊन येणं आणि त्या मित्राची अवस्थाच पूर्णतः बदलून जाणं, आणि अगदी म्हणजे महत्त्वाकांक्षी वगैरे असा तो मुलगा एकदम अचानक जो साधूचा वेश परिधान करून वगैरे, तर त्यांनी त्याला आणि दुसरं म्हणजे त्याला काहीच असं हे नाही, भान नाही काय. तर पंडितांनी विचार केला की ह्याला कुठेतरी सोडला तर कुठेतरी जायचं. आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मित्र आम्ही सगळे चाललो आहे, पंडित पण माझ्याबरोबर आहे. तर उद्या या हरीची बायको जर मला येऊन विचारलं तुझ्याबरोबर आलेलं कुठे गेला, म्हणून हरीने पंडितांनी काय केलं, त्यांना कामाडीपुरात त्यांच्या घराच्या बाहेर नेऊन सोडलं, दार ठोकलं आणि पळून गेले. जसं पाहिलं बायकोने दार उघडलं, ती पण अवाक झाली एकदम, आणि तिथून ते पळून गेले. आणि तिथपासून नंतर मग कामाडीपुरामध्ये लोकांची भरपूर गर्दी व्हायला लागली. स्वामी सुतांना नावं ठेवणारे भरपूर होते. 100पैकी 80 लोक नावं ठेवणारे होते, त्यांना हसणारे होते, तो सोंग करतो असं सांगणारे होते. पण जो कोण आणखीन जे काय कमी प्रमाणामध्ये 20-25% होते ते त्यांना इतकी त्यांच्यावरती त्यांची श्रद्धा होती
आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकोची साथ नाही. कुठल्या बाईला आवडेल आपला अचानक असा महत्त्वाकांक्षी नवरा बैरागी होणं, संन्यासी होणं वगैरे. आणि त्यामुळे त्यांचे खूप हाल होत असायचे. तेव्हा तिथली एक कामाडी बाई होती. त्या बाईने त्यांना सांगितलं, ही जागा तुम्हाला फार कमी पडते, लहान पडते, तुम्ही कांदेवाडीमध्ये माझी भाड्याची जागा आहे. आतासारखी परिस्थिती नव्हती. आता परिस्थिती अशी आहे, मी लँडलॉर्ड आहे, तुम्हाला जर दिलं आहे, तुम्ही कोण दुसरं जर सबलेट केलं तर मी ऑब्जेक्शन करणार. त्याला मुळात टेनंट्स मिळणंच मुश्किल होतं. ते तिची भाड्याची जागा, त्याच्यावरती तिने स्वामी सुतांना आणून तिथे ठेवलं आणि अशा पद्धतीने कांदेवाडीचं मठाची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये स्वामींनी दिलेल्या पादुका कांदेवाडी मठात गेल्या. कांदेवाडी मठात. आणि तिथे ज्यावेळेला कांदेवाडी मठाची स्थापना झाली तेव्हा सर्वप्रथम स्वामी सुतांनी असा विचार केला की आपल्याला उमगलेला जी स्वामींची प्रगटलीला आहे, आपल्याला उमगलेली जी स्वामींची तिथी आहे, त्या तिथीला आपण स्वामींची जयंती साजरी करूया. आता ह्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये वाद आहे की जयंती का प्रगटलीला. कारण जयंती होते ती एक माणसांची होते आणि स्वामी महाराजांसारख्यांचे जर ते प्रगट झालं तर ते प्रगटलीला. पण ज्यांना ते प्रगटलीला उमगली ते जर जयंती म्हणतात का तिथे सगळाच विषय संपला. तर अशा पद्धतीने स्वामीसुत महाराजांनी स्वामींची सर्वप्रथम 1870 साली जयंती साजरी केली, चैत्र शुक्ल द्वितीया. आणि अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की स्वामी महाराजांची जयंती ही आज आपण साजरी करतो, पण कोणी सांगितली, काय झालं, त्याचा उगम कुठून आला ते असे झालं. स्वामींच्या लहानपणच्या अशा काही आठवणी स्वामी लिहिल्या गेल्या आहेत का? नाही, स्वामींचं लहानपण म्हणजे तेच लहानपण आपण असं समजूया जे विजय सिंगाला उमगलं. पण अशा कुठे काही आठवणी लिहून ठेवल्या गेलेल्या नाही आहेत. नाही, लिहून कसं राहतं, लिहून म्हणजे हे स्वामी सुतांनी लिहून ठेवलं तेवढंच त्यांचं. पण मला एक सांगा, आता आपण असं म्हणतो ना दत्त परंपरा, म्हणजे जिथे श्रीपाद वल्लभ आहेत, नृसिंह सरस्वती आहेत आणि त्याच्या पुढे स्वामी हे दत्त परंपरेतलेच आहेत ना. हे बघा, एक गोष्ट सांगतो फार महत्त्वाची. तो काळ बघा, विचार करा. आता आजसुद्धा तीच परिस्थिती आहे काही प्रमाणामध्ये. पूर्वी काय होतं माहिती आहे, कोण सिद्धपुरुष म्हणला का तो दत्त संप्रदाय. पूर्वी दत्त संप्रदायाच्या अर्थात म्हणजे आणि मुळात दत्त म्हणजे काय, दत्त म्हणजे आत्ता, प्रेझेंट. हा जो क्षण आहे हा दत्त आहे. दत्त म्हणून उभे राहिले असं म्हणतो ना आपण. बरोबर. त्याच्यामुळे महाराज प्रगट झाले, त्यांनासुद्धा दत्ताचं एक हे दिलं. म्हणजे माझं म्हणणं असं मुळात नाही आहे की महाराज हे दत्त अवतार नाही आहेत. महाराज हे कोणाचं अवतार नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि कोणाचे अवतार आहेत, सगळ्यांचेच आहेत. कारण मुळात हे बघा, ऐकून घ्या, आपण बारकाईने जर विचार केलात, बारकाईने, अगदी बारकाईने ज्या काही गोष्टी घडल्या तिथे त्याच्याबद्दल जर आपण नीट अभ्यास केला प्रत्येक घटनेचा, तर आपल्याला एक असं कळतं ना थोडक्यामध्ये की महाराज हे मूलब्रह्म होते. कारण त्यांची प्रगटलीलाच सांगते ते. विजयसिंग गणपती बाप्पांबरोबर खेळत होता. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.